गुड मॉर्निंग गाईज, हर हर महादेव. आता आम्ही सध्या उज्जैनमध्ये आहेत आणि आता बस मारतेडी चाललो आहे. पब्लिक पण खूप आहे. पहिले आम्हाला असं वाटलं का आम्हीच उठलो आहे म्हणून सकाळी इथं आल्यानंतर हे खोटं आहे. पण हे खोटं आहे आम्हाला आता समजलं की बघा ही पब्लिक निघली नसती रस्त्यावर. सकाळचे 3 वाजले होता. 3 वाजता उठून एवढी गर्दी आहे. 3 वाजता उठून पण एवढी गर्दी आहे. माझं मी एकटा उठलो, मग मी नाही उठलो एकटा. अख्खी जग दुनिया उठलं नाही लवकर. पण आम्ही सर्वजण उठलो होतो. 1 2 3 आणि 4 आणि हा एकटा झोपून राहत होता रूममध्ये. पण त्याला लाज वाटली तुमची लाज, म्हणून तो आमच्यासोबत आला आहे. बाकी काय नाही. पण एक गोष्ट आहे का, इथं जरा वेगळाच वातावरण आहे बघ ना. हो चल 3:30 वाजता आंबोलून निघालोय. थंड पाण्याने. आता आम्ही उठलोय खरा, पण दर्शनाला जाण्याच्या आधी आम्ही चालू आहे कारमध्ये. कशासाठी तर त्या वैभ्याचा घड्याला नाही भेटत आहे. आणि त्या टायमामध्ये आमच्या पुढं जवळजवळ 100 एक माणसं तर जातीलच जातील. आता बघू, आम्हाला बस मार्केट इकडे थांबायला लागतो ते. आता आम्ही पार्किंगमध्ये आलो इथं. बघू पुढे तुम्हाला सांगतो किती गर्दी झाली ना, किती काय झालं हे. आता मित्रांनो, ही सगळी गर्दी आहे दर्शनासाठी. आता 3:30 झालेत ना, 3:30 वाजता बघा उज्जैनला ही गर्दी फक्त दर्शनासाठी. बघा बघून हैराण झालो आम्ही. आणि जो आमचा शेड्यूल होता, आपण 7 वाजता जाऊ बोलतो. उडली का झोप? त्या गर्दी बघून झोप उडली असेल ना. लय पळालोय आता, पण सकाळी उठण्याचा आणि पळण्याचा फायदा पण झाला. सगळ्यात पहिले दर्शन धावतोय आता आमचं. काय बोलतो इथं किती पळालोय आज? डायरेक्ट घाम बघा ही गर्दी बघा. बाहेर 3 किलोमीटर रांग आहे. बाहेर 3 किलोमीटर रांग आहे ना. आम्ही आतमध्ये डायरेक्ट कॉरिडॉरमध्ये. जो वैभ्या मागं राहिला होता ना हऱ्या, आता आलो. हा, या प्रसारीचा फायदा झालाय. त्याची स्टोरी तुम्हाला पुढं सांगेन काय. आणि बघा आता पब्लिक महादेव भोले 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 भोले. आणि आता आम्हाला परत जायला लागणार आहे. आता परत जायला लागणार आहे. त्या पळायला तयार आहेस ना? ओके ना पळायला? ओके. 1 2 3 पळाय तू. पळत सगळी पुढं आले. पोटल्या पळत नाही आलो घरी पळत. अरे आरती सुरू झाली. अरे तू कसा मागा राहिलास? याला सोडून पळाली रे सगळी लग्न बघ रे त्या. अरे भावाला आपण पळायला लाज वाटते का तुला? आता मला सध्या दम लागलाय. बघूया तुम्हाला बसला.
बघू तुम्हाला पुढे अपडेट देतो. आता आमचं खूप भारी दर्शन झालं आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. सकाळ सकाळ दर्शन झालं. आणि मंदिरात गेल्यावर म्हणजे असं सकाळी आपल्याला वाटलं ना, जरा स्टार्टिंगला वाटलं सकाळी उठलं हे, पण मंदिरात एकदम प्रसन्न वातावरण होतं. खूप छान वाटलं. आणि आमच्याबरोबर आज पण स्कॅम झाला मॉर्निंगलाच 250 रुपयाचा. तुम्हाला आम्ही पुढे जाऊन देतो, आमच्याकडनं प्रसाद घ्या. आम्ही त्यांच्याकडनं प्रसाद घेतला. आम्हाला त्यांनी अर्ध्या तासामध्ये दर्शन करून दिलेले. पण दर्शनाला एवढं आपण थांबतो आणि फक्त दर्शन 1 सेकंदामध्ये. तर ते काय होतं ॲक्च्युली, जर आता आम्ही नवीन होतो आणि आम्हाला माहीत नव्हता, ते काय करतात प्रसाद देतात आपल्याला. प्रसाद देतात आपल्याला. आणि जेव्हा जो गेट ओपन होतो ना, ओपन व्हायचं टायमिंग 4 वाजता. तर ते 4 वाजता आपल्याला त्यांच्याजवळ उभे ठेवतात. आणि नंतर मग गोंधळ, सगळी पब्लिक जमा झाली. गेट खोलल्यानंतर पूर्ण पब्लिक जमा होते. त्या टायमाला त्या पब्लिकच्या समोर आपल्याला आतमध्ये लोटून जातात. बस आपल्याला जायला लागतो. जायला तर आपल्यालाच लागतो त्यांच्यासोबत. त्यांची आयडिया आहे. आता आमचं झालं आहे भस्म आरतीचं दर्शन. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन का सकाळी 4 वाजता उठून भस्म आरती नका अटेंड करू. कारण काय होतं, ज्यांची बुकिंग असेल ना त्यांना प्रायोरिटी दिली जाते. आपण फक्त जस्ट लांबून बघून जातो. तिथं 2 मिनटं उभा पण राहून देत नाही. आपण एवढं सकाळी उठून येणार आणि तिथे फक्त 2 सेकंदासाठी उभे राहणार, त्याला अर्थ नाही. त्यानंतर जेव्हा गाभाऱ्यात 7:30ला प्रॉपर दर्शन होतं. आणि आता आम्ही फर्स्ट टाईम आलो इकडं, म्हणून आम्हाला माहीत नव्हतं. आता आम्हाला एक ऑटोवाला भेटला आहे, तर तो आम्हाला बोलतो का पहिले गाभाऱ्यातले मंदिराच्या जवळचे दर्शन करण्यापेक्षा तुम्ही बाहेरचे दर्शन करून घ्या. जर बाहेरचे दर्शन आम्ही आता केले तर ही सगळी गर्दी आता कशी भस्म आरती करतील आणि जवळजवळचे मंदिरं करतील. मग आम्ही त्या टायमामध्ये बाहेरचे मंदिरं करू. आणि मग जेव्हा ही सगळी गर्दी बाहेर जाईल त्या टायमाला आम्ही आतले दर्शन करू. आणि नंतर रामघाटला जाऊन रात्रीचा लेझर शो वगैरे ते सगळं करणार आहे. बघू आता काय होतं. आम्हाला पण लागले खूप. पहिले आता आम्ही सगळी मंदिरं करून घेतो, त्यानंतर मग काहीतरी नाश्ता वगैरे करू. मला पुढे ब्लॉगमध्ये सांगतोच मी. कंटिन्यू राहा. निघालो होतो पिकनिकला, तेव्हापासून नाही चालू. आता पण बोलतोय नाही. अरे काही निगेटिव्ह कधी नसतं बोलायचं. कसं असतं, आपलं मन असतं, वास्तू तर तस्तू बोलते. त्याला 85,000 का फुकट घालू का? समजा सेल्फी आपल्याला अशी काढायची असेल तर ते पण आपण सेल्फीला वाइंडर आहे. अरे 85 का फुकट घालू. अरे वाइंडर सेल्फी आपल्याला अशी काढायची असेल तर बघ, याला असतो 20 मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा आणि त्याला 50 मेगापिक्सलचा आणि बाजूचा आहे 20 मेगापिक्सलचा. आता ह्याच्यात घे, आयफोनच्या बॉक्स मध्ये चार्जरची पिन डुप्लिकेट असते का? कबूल केलाय की बाबा मला डुप्लिकेट दिली. बाबा आता काय करू मी, मला लुटलाय. स्वतः बोलला होता तू स्वतः, म्हणून तुला एक स्कॅम झालेला. तर आर्या सांगल तो काय स्कॅम झाला. आर्या बोल. गौरवचं म्हणणं आहे ते आयफोन घेतला, आयफोन 70, त्या बॉक्स मध्ये चार्जर पिन डुप्लिकेट आहे बोलतो. ती पिन चार्जर ओरिजिनल तू बाहेर घेतलं ते, पण डुप्लिकेट पिन निघाल. आयफोन वाले सांगा तर तुम्ही डुप्लिकेट पिन देता का बॉक्स मध्ये? त्यांनी स्वतःहून काल सांगितलं मला, गौऱ्या मला चार्जर ओके पण त्याची पिन मला डुप्लिकेट वाटते, मला लुटलाय. काय बोललो तू? बोललो म्हणून बोललो. हा बघ बोलला कबूल केला. चला ठीक आहे, आपण असंच पुढे बघत जाऊ. या आज मंदिरात आलोय, गणेश मंदिरात काहीच गर्दी नाही. आता त्यांची आखी गर्दी इकडे आहे. बघू शकता पूर्ण ऑर्डर खाली डायरेक्ट VIP दर्शन होते आमचं. बघा गणपती हम लोग को अच्छा आइडिया दिया कि पहले बाहर के मंदिर का दर्शन कर लो, मतलब वो भीड़ सब उधर रहेगी तो अपना दर्शन हो जाएगा. तो अभी अपना कौन सा हो गया मंदिर? गढ़कालिका माता और गणेश जी का मंदिर हो गया अपना. अभी कौन से बचे? काल भैरव मंदिर चल रहे हैं अपन. उसके बाद महाकाल के सेनापति काल भैरव. ओके, तो जाएंगे मंगलनाथ मंदिर. ठीक है. मतलब अभी 2 ही मंदिर बचे. मंगलनाथ मंदिर और शांतिमणि आश्रम. मतलब अपना बाहर के सब हो जाएगा. काय बोला? हम लोग
ये रास्ते से जा रहे हैं, ये शॉर्टकट है क्या? यही रोड नहीं है? नहीं यही रोड है। अभी हमारे आगे गाड़ियाँ भी बहुत है सब, मतलब हम अकेले ही नहीं है, इतना दिमाग लगाने वाले बहुत है हमारे जैसे। लेकिन अच्छा अभी दो बाहर का हो जाएगा तो अपना अंदर के लिए गर्दी कम हो जाएगा। हाँ तो अभी हम लोग महाकालेश्वर, आता आम्ही महाकालेश्वर मंदिरात आलोय. तिथं येऊन येऊन थोडीशी हिंदी बोलायची सवय लागली. MP मध्ये आहे ना सगळ्यांशी हिंदी बोलायला लागतो, तर तेवढा काही ॲडजस्ट करा. आता सध्या इथं काहीच गर्दी नाही आहे कारण मंदिर ओपनच नाही झालं आहे. बाकी सगळी पब्लिक भस्म आरतीला गेले. म्हणून आता आम्ही लवकर जाऊ. आणि दर्शन मस्त झालं आमचं. उज्जैनचा दर्शन एक नंबर झाला. सगळे दर्शन मस्त झाले. नाही बरं, ओंकारेश्वरला जी गर्दी भेटली ना, सगळे मंदिर देखणार. वैभव उज्जैनचं आपलं दर्शन एक नंबर झालं ना. गिझर चालू झाला, गिझर बंद. सगळ्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली. बघ आता गर्दी झाली पूर्ण इथे. गर्दी होती मागे आपण किती गर्दी झाले ना बाई, आता आखी भरले गर्दी. आपण पुढे गेला आमचा नशीब चांगला, आम्ही बाहेरचे मंदिर वाटलं आपलंच आहे. आपलं टाइम नव्हतं आता. आपण जिथे इथे पडलो होतो आपल्याला सगळ्यात पहिला मला खूप छान वाटतं. खूप छान सकाळ सकाळ प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये पाय पडणं खूप छान वाटतं. आपण दोघंच होतो. थोडीशी खेळतोय हा बघा. पैठकली आता महाकालेश्वरचं दर्शन आम्हाला एवढं लवकर होईल कळलं तो रित्या. हो पण झालं. खरं आम्हाला वाटतं सगळ्यात लेट आम्हाला इथंच होणार. आम्ही सकाळी 4 वाजता उठलो ना म्हणून. सॉरी 3 वाजता. 3 वाजता उठलोय म्हणून. हा बघा इथं आम्ही आता गाभाऱ्यात पोहोचलो. हा बघा महाकालेश्वर मंदिर. चलो ना भैया एक ही साथ ही हे तेवढे व्हिडिओ कशाला काढतो. सुनो एक भैया आमचं कालभैरवचं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला शपथ सांगतो सगळ्यात भारी दर्शन आमचा झालेला आहे ना तो ह्या मंदिरातला. कमीत कमी आम्ही 1 मिनटं इथं हात जोडून समोर उभे होतो. इथं काही गर्दी नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. आता गर्दी हळूहळू वाढत जाईल कारण तिकडचा भस्म आरती आता कंप्लीट होईल. आणि सगळी जेवढी पब्लिक आहे ना तिकडचे 1000, 2000, 3000 ती सगळी पब्लिक आता इकडे येणार आहे. आणि आता आमचे सगळे बाहेरच्या मंदिराचे दर्शन झालेत. आणि आता आता आतल्या मंदिराचे दर्शन करू. त्या टायमाला ही सगळी पब्लिक बाहेरच्या मंदिरांमध्ये. सो आम्हाला तो एक चांगला हे झाला, प्रॉफिट झाला, प्लस पॉईंट झाला. हो झालं आमचं इथून. आता अजून एक मंदिर मानत मंदिर एक बाकी केलं. तो एक झाला का मग आमच्या बाहेरच्या मंदिर कंप्लीट होतील. मग तिथेच मंदिरात राहतील. आता आम्ही इकडे आलो दत्तात्रय मंदिरमध्ये. बघा आहे दत्तात्रय मंदिर. ये है बड़े भैया के जिस स्थान पर आप लोग पधारे हैं, यह है 9 ग्रहों में मंगल ग्रह का जन्म स्थान है, जो कि पूरे भारत और पूरे विश्व का एक ही मंदिर है. और कर्क रेखा के ऊपर भगवान मंगलनाथ यहाँ पर विराजमान है. आप सभी लोग जितने भी शिव मंदिर गए हैं दर्शन करने के लिए, शिव जी से पहले किसको प्रणाम करते हैं अपन? हमेशा नंदी महाराज को करते हैं ना. भारत विश्व में एकमात्र ऐसा शिव मंदिर आपको देखने को मिलेगा जहाँ पर नंदी जी की जगह भेड़ की सवारी का दर्शन होगा. भेड़ यानी मेंढा जो कि राजस्थान में पाया जाता है. और महाराष्ट्र के अंदर जाते हैं अपन शनि सिंगनापुर में. शनि महाराज को जैसे लोहा, तेल, तिल, काली वस्तु का दान करते हैं, उसी प्रकार अपने यहाँ उज्जैन अवंतिका नगरी में मंगल ग्रह का साक्षात जन्म भूमि, जन्म स्थान है. और जो मंगल भगवान का जो वर्ण है वो लाल अंगार के समान है, इसीलिए इनको लाल वस्तु का दान यहाँ पर भेंट करते हैं. अपना नाम, अपनी राशि, अपनी मनोकामना मन में उच्चारण करके चढ़ाया जाता है. ये चढ़ता है यहाँ पे. लाल कपड़े में बंधा गेहूँ, लाल कपड़ा, नारियल, पुष्प यहाँ पर आपको चढ़ाना है. ये माला मिलती है घर के लिए. जो कोई अपने घर में क्रोध, गुस्सा करना, चिड़चिड़ापन करना, किसी की ब्याह, शादी, पढ़ाई, नौकरी में बाधा वाले व्यक्तियों के गले में धारण करवाते हैं. मंगल यंत्र तस्वीर घर के मंदिर में रखने का. बाकी उज्जैन अवंतिका नगरी में आप लोग दर्शन करने के लिए पधारे हैं तो 2 जगह का मेन महत्व है. 2 जगह खाली हाथ मत जाइएगा. बाबा महाकाल के सेनापति काल भैरव जी को, जिनको मदिरा का भोग लगता है, और भगवान महामंगल को मंगल का दान चढ़ाया जाता है. जिनकी आत्मा इच्छा हो दान चढ़ाने की, वो अपने सीधे हाथों में ले सकते हैं प्रसाद.
मंगलनाथ मंदिरात आलोय. आम्ही मंगलनाथ मंदिरात आलोय. अरे इथे आणि इथं काहीच गर्दी नाही, काहीच नथिंग गर्दी एकदम. सगळीच थकलेत ॲक्च्युली, पण काहीच गर्दी नाही. बघू शकता तुम्ही, काहीच गर्दी नाही, काहीच पूर्ण खाली आहे. आणि हे सुद्धा आता आम्ही 1-2 तासानंतर आलो ना, अख्खा भरलेला असेल, पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल. तर हो, हा आमचा मेन कार्यकर्ता. आम्ही फोर्स केला तेव्हा निघाला. नाही, खरंच आमच्या चौघांचा एकमत होता का आम्ही त्या ऑटो ड्रायव्हरवाल्यासोबत जाऊ. तिघांचं चौघांचा होता, वैभव नव्हता का? हा, मग आमच्या तिघांचा एकमत होता, फक्त ह्या माणसाचा नव्हता. पण सगळीजण त्याला दोरीशी बोलली, समजावला आमच्या व्लॉगच्या भाषेमध्ये. जय बोले. तेव्हा त्याला समजलं आणि आम्ही इथं आलो आणि आमचं दर्शन चांगलं झालं सगळ्या मंदिरात. हो, आता पुढे काय होतो मला आम्ही अपडेट देतच राहू. माहेरची जेवढी मंदिर तिथं दर्शन झालेले आणि आता आम्हाला फोटो भेटले खेळायला. आता आम्ही तो हे भाऊ आता आम्ही इकडे बसलो आहे आणि पाठीमागं शिप्रा नदी आहे. संध्याकाळी इकडे पाय ढाल लागणार तिकडे गर्दी. हे बघा सरकारमध्ये इंजेक्शनसाठी 5 टाइम आहे. हे पण आता उज्जैन नाही तो आपण कसं काय होईल. आपल्याकडे आता चावलं तर आपण तिकडे जाऊन इंजेक्शन घेऊ सरकारीमध्ये. चला आता आम्ही निघतो. इथं वातावरण खरंच गायचं एक नंबर आहे आणि आज मला वाटतं पाऊस पडेल इकडे. पावसाचं वातावरण झालेलं आहे इथे. अरे नेक्स्ट प्लॅन काय आपला आता? मग नेक्स्ट प्लॅन काय आता? नेक्स्ट प्लॅन काय, कुठे जायचं आता? आपण मस्त घरी जायचंय. नाही, आपले आता तिकडची मंदिर बाकी आहेत ना सगळी. 3 गणपती, मोठा गणपती मंदिर. तिथे गर्दी असेल तर करायचीच आहेत भाई. ते आता शेवटची 3 झाले, झाला मग आपला सगळा कम्प्लीट. ओके, आपलं मध्य प्रदेश. आता परत तुला यायची इच्छा आहे? हो, मध्ये नको आता हॅलो गाईज, आता आम्ही या आश्रममध्ये आलोय, महर्षी संजीवनी आश्रम. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता इथं जाणारी आम्ही पहिलीच माणसं आहे. त्यांनी माळ घातली जसं शक्तिमानच झालाय. बस थांबवतोय. कुठे ऐक ना, कुठे स्कॅम नव्हते इथं ना, इथे पण झाला. कुठे नव्हत स्कॅम, इकडे होतं. रित्या दादा लीट डिस कसं वाटतंय ते बघितो. छान वाटतंय. आजपासून माझं सगळं वैस वगैरे सगळं बंद झालं आहे. हे आश्रममध्ये एंट्री करणारे आजच्या दिवसातले आम्ही पहिलेच भाविक आहेत. हे काढायचं आणि आमच्या राजाला द्यायचं. बघा, तू बंद कर. आता फायनली आपलं सगळं कम्प्लीट झालं म्हणजे बाहेरचं. इकडे कृष्ण भगवान सुदामा हे शाळेला आले. इथे मंदिर रिटर्न सांगितलं. काय कृष्ण भगवान आणि सुदामा यांची शाळा आहे इथे. ते शिक्षणासाठी आले होते. हां काय आता सांगितलं बाहेर. मला माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं समजलं मला ते. पुढे तुम्हाला मी सांगत. ती शाळा जिकडे कृष्ण भगवान आणि सुदामांना 6 विद्या प्राप्त झालेल्या आहेत. किती? 14 विद्या प्राप्त झाल्या. 14 विद्या प्राप्त झाले. आता सध्या आम्ही तर आलोय, पण लवकरच आलोय, सगळंच बंद आहे. सध्या आम्हीच खोललंय. बघू आता, इंटरव्ह्यू स्टार्टिंगला आमचीच झाली आणि सगळं. पण इथे एक वातावरण एकदम पीसफुल आहे आणि एकदम शांत वातावरण, एकदम आल्यासारखं, म्हणजे मन तृप्त होऊन जातं इथे आमच्यासाठी. वैभव बोल. जेवायला जे गंड ओला रित्या सूट होतो ना आपल्याला. गेलोय प्रत्येक मंदिरात स्कॅम होतो रे, प्रत्येक मंदिरात भेटली. बाबा तुम्ही आता ते घातले माळ, तुम्हाला चिकन बिकन सगळं बंद करायला हे लागलं. रित्या मी काय बोलतोय, पण आपण प्रत्येक मंदिरात जातो, स्कॅम होतो आपल्यावर, पण सुधरत का नाही आपण. आणि हा मेन पॉईंट आहे. तावडीत तूच का भेटतो? हा, यो पण वेल पॉईंट आहे. तूच कसा भेटतो तावडीत यावेळी साऱ्यानी. आता आमचं फायनली बाहेरचं झालं आहे फिरून आणि आम्ही आता आलो आहे हरसिद्धी माता मंदिरमध्ये. तर हा बघा, हा तो ते दिवे आहेत जे संध्याकाळी 6:30 वाजता जे पेटवतात आरतीच्या टायमाला. इथूनच ते वरतीवर पडतात आणि तो दृश्य एकदम बघण्यासारखा असतो. आणि आता आम्हाला पहिले
खालती घाटावर जायला लागेल ते आरती बघायला. त्याच्यानंतर मग इकडे यायला लागेल 7 ते 7:30च्या दरम्यान. त्या टायमाला इथली आरती होते आणि 7:30 नंतर मग आम्हाला तो लेझर शो बघायला जायचे. तो पण घाटावरच होतो. तर बघू आता बोलल्याप्रमाणे सगळं होतं का, कारण आमचा अजूनपर्यंत जसा बोलल्याचा काहीच झालेलं नाही आहे. बघू आता सगळे बोललेत आहेत, पण ॲक्च्युअली खूप थकलो आहे आम्ही आणि 2-2:30 वाजता उठलो आहे. काहीच झोप झालेली नाही माझी. आता तर एकदा झोपलो तर सकाळी संध्याकाळी किती वाजता पोरं उठायची गॅरंटीच नाही, की जो सगळ्यात पहिले उठवेल सगळ्यांना. पण बघू सगळा कवर करायचा ट्राय तर करू. आजचा पूर्ण दिवस आम्ही इकडेच आहेत. बघू आता काय होतं संध्याकाळी. आता सध्या आम्ही दर्शन घेतो हरसिद्धी माता मंदिरात. भेटू कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये. अरे नेक्स्ट प्लॅन काय आता? आपल्याला उज्जैनच्या आतमधले गणपती बघायचे का, गणपती मंदिर आहे आतमध्ये ते बघायचं. पूर्ण कॉरिडॉर फिरायचं. आपण सकाळी 5 मंदिर करायचे आणि कॉरिडॉर फिरलो नाही. आपण कॉरिडॉर फिरलो. कॉरिडॉर आपण संध्याकाळी फिरूया राहतो भूक लागली बघू. अरे अरे तू तर बोलत होता जायचे जागायचे काय काय झालं? झोप गेले बोलत होतात ना तू. काय झोप गेली तुझी बोलत होतास ना तू? झोप गेले बोलत होतो, पण गर्दी एवढी होती. आता इंस्टाला रील्स बघून असं वाटलं दर्शन लवकर जाऊन होणार नाही. मग सकाळी 3 वाजता उठलो. 3 वाजता निघालो ना, 2:30ला उठलो ना, 2:30ला उठलो 3ला निघालो. 3 वाजता निघालो. तेव्हा ती दर्शन आम्हाला भेटलं. नाही दर्शन मुश्किल होतं. संध्याकाळपर्यंत दर्शन नसतं झालं आणि मस्त दर्शन झालं. गर्दी वगैरे कुठंच काय नाही. मंदिर खोलायच्या आतमध्ये आम्ही तिथे हजर. 5 मिनिटात सगळे मंदिर खोलले गेले लाईनीत एका मागे एक. एका मागे एक. मग आता काय मस्त झालं? दर्शन झालं. आता मस्त आहे. आता जायचं रूम होते, जेवायची इच्छा. आता जेवतो. जेवल्यानंतर आम्ही झोपणार. तर आम्ही संध्याकाळी परत मंदिरात येणार. ठीक आहे. माझं तेच करून आपला रित्या हरवलाय. तो कुठं गेला काही समजा झालाय. बघू आता त्याला शोधतो आणि मग रूमवर जातो. देन ब्लॉग कंटिन्यू करू. ठीक बाय. कारमध्ये बसलो आहे मी आणि हऱ्या. मस्त AC चालू केले आणि ही 2 वांडरांचे बाहेर आहेत, यो आणि यो. काय हऱ्या काय विषय झाला? चावी नाही दिली त्यामुळे त्यांना बाहेर ठेवलं. मग आता काय काय करायचं? आता अशीच मजा घ्यायची. काय लागले आम्हाला भूक, काय भेटतच नाही खायला. इथं पण तीच कंडिशन झाली जी आमची ओंकारेश्वरला झाली ती. काही भेटतच नाही आहे. बोल. जेवायचं बोलतोय त्याला बोलतो चावी दे रूमची. आम्ही जातो रूममध्ये, तुम्ही पार्सल जेवण नाश्ता घेऊन या. तर बोलतो नाही. बोलतो आपण सगळी जाऊ. त्याला 10 वेळा बोला ऐकलं नाही. शेवटी आम्ही गाडी लॉक करून घेतली आणि AC मस्त की चिल करून ठेवली गाडी. टेन्शन नाही. आता त्यांना 1 तास तरी आम्ही बाहेर ठेवणार. हिसाब बरोबर झाला. आणि हे झोपलेला एक गौरव उलटा होऊन आणि वाईबाने माल घातले. तो समोर आहे ना, समोर तो बाबा वैभव मोठ्या बाबा. बाबा काला लिंबू. आपण कुठं चाललो? आपण चढलो इडली खायला. बाकी भूक लागली. शेवटी नाही बोलता येतं. शेवटी त्याच झाला परत खाण्यापिण्यावर वांदे. कुठं पण जावा रे आमचा प्रॉब्लेम एकच, खाण्यापिण्यावर नेहमीच्या वांदे. कारण कोणाचा तालमेलच नाही. जेवण केला प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी. आता ह्यो बोलतो याला वडापाव पाहिजे, ह्यो बोलतो मिसल पाहिजे. आता मला खायचे साऊथ इंडियन. आता करायचा काय? हे माझ्यासाठी साऊथ इंडियन खायला रेडी नाही ना. मी त्यांच्यासाठी हे मेंदू आपलं हे खायला वडापाव खायला रेडी नाही. वडापावमध्ये सांबार टाकून खाऊ बाई. नवीन आयडिया दिले, वड्यामध्ये यावेळी ट्राय करू. आणि आमचा हऱ्या आणि यो मुठ्या वैब्या तिथं वगैरे गेले रूमवरती का गेलेत पण रे? झोपाला. त्यांना कॅपॅसिटी नाही त्यांची. आता बघू आता आम्ही आता काय भेटतो त्यांना थोडंसं घेऊन जाऊ आणि डायरेक्ट झोपू. उठल्यानंतर मग तुम्हाला भेटतो. गुड बाय. हॅलो वाईस. फायनली 3 दिवसानंतर MP मध्ये आल्यावर आम्हाला साऊथ इंडियन आयटम खायला भेटला. दिल्ली संपली. चांगला आयटम, टेस्टी जेवण. पण जी बोलतात ना MP स्टाईल
हे साऊथ इंडियन आयटम आहे ते. कारण ते सांबार म्हणजे त्यांच्या पद्धती आहे, MP पद्धतीचं आहे ते. साऊथ पद्धतीचा नाही. आणि हे बघा हे वडे, त्यात वडे कमी आणि ते डाल वडे जास्त वाटतात. जर आपले जवळचे कोण माझे ब्लॉग बघत असतील आणि ते उज्जैनला वगैरे यायच्या तयारीत असतील तर हे खायच्या तयारीत राहा. नाहीतर मग सरळ आणि सोप्पा उपाय आपल्या घरनं स्टोव भांडी कमीत कमी ज्याला काय बनवता येत नाही आणि मॅगीची पाकडे घेऊन 4-5 ते परवडत. हे पोट खराब करायचे काम आहेत, बाकी काही नाही. कारण आपल्याला आज त्याची काही सवय नाही. त्याच्या काय वाटतं तुला? हे चांगलं हे मागवा अजून त्याच्या काय वाटतो? हे मागवा, हे चांगलं आहे. मसाला डोसा मागवा अजून चांगला. त्याला 2 मसाला डोसा पार्सल घे. आता हारे आणि वय रूमवर आहे, त्यांना काहीतरी पार्सल घेतो आणि मी जातो डायरेक्ट झोपतो. मला रात्री घेतो डायरेक्ट आरतीला. हो बाय. चाय वगैरे पिऊन कंटाळा आला, तिथला चाय वगैरे नाश्ता वगैरे करून कंटाळा आला. शेवटी आम्हाला एव्हरीडे मिल्क पावडर आणि एक कॉफी पावडर आणली आम्ही. आणि हा गरम पाणी आहे. आता आम्ही तुम्हाला बनवण्याची प्रोसेस दाखवतो. बस झालं. पाणी टाक. बस थोडं टाकलं. या असे प्रोडक्ट इथं आल्यावर आणायलाच लागतील, आता ऑप्शन नाही काय. आता याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे, पाणी टाकलेलं आहे आणि आता यात कॉफी पावडर कॉफी टाकायचं ते टाकत आहेत. टाकून झालंय आणि त्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे. थोडंसं नॉर्मली पाणी टाकतो आणि इथं खूपच म्हणजे चायचे सगळेचे वांदे तिथे. आपल्या चहा पण आपल्या महाराष्ट्रात नाही रे, वेगळीच भेटते ना इथं. चहा पण आपल्या महाराष्ट्रात नाही भेटत आणि नाश्ता पण नाही भेटत. सकाळी मी इडली आणि डोसा खायला गेलो, तिथं पण आंबट असं सांबर होतं. आंबट त्यामुळे आम्ही ते पण नाही खाल्लं. बिस्किटच आणली. नाव पण बघायचं आंबट सांबर. खूप असा मस्त असं कॉफी होते. कसं आहे तू काय तो चहा का मिक्स करतोय चहामध्ये? ते सांग पहिले. कॉफी चहा मिक्स ना करू कोणी. चहा कॉफी मिक्स केलं तर वेगळा तो कॉम्बिनेशन. बिस्किट आहेत ना संपली. फेस बघा मित्रांनो, फेस काय ते चहा फॉग फॉग म्हणतात. टेस्ट करून बघ दे कोणाला तरी. टेस्ट कप गेस्ट दे. आता चहा पिलाय, आता चहाला कॉफी प्यायला बी लागलाय. आता आमच्यामध्ये निगेटिव्ह म्हणून जो असेल ना तो हा आहे. बघ कशासाठी तर आम्ही सकाळी गेलो होतो, सकाळी दर्शनासाठी गेलो होतो. तो एक रिक्षावर आम्हाला चांगला म्हटला की आम्ही तुम्हाला सकाळ दर्शन करू आणतो. हा म्हणतो आपण आता ना आपण झोपून नंतर दर्शन करू. आम्ही सकाळी आमचे एवढे भारी दर्शन झालेले आहेत प्रत्येक मंदिराचे. काल भैरव मंदिर, काल भैरव मंदिराचे आम्ही समोरून बघितलं दर्शन, समोरून घेतलेलं आहे. अर्धा तासात दर्शन झालेलं आहे आणि माझ्या मुले. आज निगेटिव्ह माणूस आहे माझी. निगेटिव्ह एवढा माणूस आहे ना, प्रत्येक गोष्टी नाही ना म्हणतोय, नंतर आमच्या सोबतच येतो. आज उज्जैनचा प्लॅन कॅन्सल करू होता. आपण आज उज्जैनचा प्लॅन कॅन्सल करू होता आणि हाच आमच्याबरोबर नंतर आलाय. का बुलावा है, उसको जाना ही पड़ता है. हाँ जाने, जिसको बुला आता है उसको जाना ही पड़ता है. तो याचा कॅन्सल होता झाला शेवटी. निगेटिव्ह माणूस येतो. सगळे पॉझिटिव्ह आहेत. 5 जणांमध्ये 4 जण पॉझिटिव्ह आहेत आणि एकच निगेटिव्ह माणूस आहे. तो प्रत्येक गोष्टी नाहीच करत असतो. रोज तो. अरे यार काय कसं काय तुझा निगेटिव्ह पण या? अरे काय कारण होते ते कारण मी काय बरोबर होतं त्याला. सकाळी सर्व लवकर उठली, फक्त हात दहाला लेट उठला. हा वरून बोलतो तुम्ही जाऊन या बोलतो. 700 किलोमीटर गाडी चालवली, ट्रॅफिक मध्ये गाडी चालवली. गाडी कोणी जवळ तुम्ही चांगलंच बघितलं असेल. गाडी पुढे ब्लॉग मध्ये लगेच समजेल. सगळे ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं असेल 2 दिवसामध्ये. सकाळी उठून जे गाडी चालवणं आहे त्याला कष्ट बनताय. अरे तू खड्डे आले आम्हाला देतो आणि तुला दिलीच नाही. बाकीच्या वेळी तुझी तुला गाडी दिलीच नाही कारण तू समोरच्या ओटे मारून देत नाही. स्वतः पुढे मी जातो. मग पुढे लवकर जायचं असतो, आपण पुढे जायचं. आणि पाठी जातो. झाला तुला का झिरो टेप मध्ये आहे. मग सगळे झिरो आणि झिरो टेप मध्ये गाडी. गाईज प्रत्येक ट्रिप मध्ये आहे. यांची नेहमीची भांडणं असतातच आणि त्याच्यावर ह्योच बिचारा फसतो. अजून ह्या दोघांची सगळ्याला भांडं दाखवलेली आहे कारण ते दाखवल्याची ह्याचीच नाही ब्लॉग मध्ये. हा ह्यो माणूस आमचा उज्जैन लावून सुधारला. या मालवेली घातल्यात सगळ्या माता असून सगळं पण ना. जेव्हा मी बदलापूर मध्ये आलो होतो ना तेव्हा हिने गाडी घेत होती. 1 नंबर गाडी चालू होता, पण त्याची एकच चुकी झाली. त्यामुळे निगेटिव्ह माणूस निगेटिव्ह माणूस त्याला गाडी दिली नाही. आणि पण त्याने आम्हाला असा समजला की आम्ही रात्रभर गाडी चालून दमलो. तेव्हा त्याने 130 किलोमीटर गाडी चालवली आहे. त्याच्यावर खूप आभार आहे. पण चालवली बरं आला, कुठं गेलो नाही तर झिरो टेप मध्ये असतो आपण. हॅलो गाईज, तर आता आम्ही इथून निघालो आहे सगळा फ्रेश वगैरे होऊन आणि जय महाकालचे टी शर्ट घेतले सगळ्यांनी आम्ही सेम एकासारखे.
जण आहे. 5 जणांनी आणि ही 2 आहेत पुढं. जरा आता इथं आल्यासारखं तुम्ही काही आरती वेळ होणार लेझर लाईट. आरती आता शुक्रवारीची आरती बघायची आम्हाला, त्याच्यानंतर लेझर शो बघायची. बघू आता पहिले थोडीशी शॉपिंग करतो आणि त्यानंतर टाईम आहे 6 वाजता काहीतरी 6चा टायमिंग आहे 6-6:30. आता आम्ही इथं जरा शॉपिंग करतो थोडी, कारण आणि समोर दाखवू दे. दाखव समोर काय बघायचं कारण घरच्यांनी बरेच जणांनी मित्रमंडळींनी बरंच काय काय आणायला सांगितलं. कारण ते बोलतात ना का बाबा का बुलावा आता आहे तभी सब लोग आते. तर आम्हाला आला, त्यांना अजून नसेल आला, आय होप येईल तेव्हा ते येतील. सध्या तरी आम्हाला सांगितलं शॉपिंग करायला. पण इथं एक इथलं वातावरण एक आपल्या इथल्या ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा असतो. म्हणजे एक मन प्रसन्न होऊन जातं. तुम्हाला मग काही टाईम भेटला किंवा टाईम काढून या, पण एकदा तरी उज्जैनला व्हिजिट द्या. ते तुम्हाला पुढे आम्ही आता आरतीचं वगैरे सांगू, भेटू पुढे. आता आम्ही चाललो आहे पुरा नदीवरती आरतीला आणि आम्ही हे घेतले सोबत सगळ्यांनी एक आणि आत्ता जस्ट आम्ही निघलो बाहेर आणि चाट खाल्ला. तर मोस्ट रिकमेंड करतो तुम्हाला का इकडे येऊन काय खा नका खाऊ, पण ओली भेल त्यानंतर काय ते चाट ते ट्राय करा मोस्टली. आणि इथं आल्यापासून आम्हाला ना तेच एक गोष्ट आवडलेली, बाकी काही नाही. आवडले आम्ही जाता तर परत खाऊन जाऊ. हां, कारण एक नंबर आहे. आपण महाराष्ट्रामध्ये खातो ती वेगळी आणि MP मध्ये येऊन तुम्ही एकदा ट्राय करून बघा ती वेगळी. चलो बाय बाय. जातो आता तुम्हाला मी चित्रा नदीवरचा आता डायरेक्ट शो हे दाखवतो, आरती दाखवतो. आता आम्ही आरती बघायला आलो आहे. तुम्हाला बघू शकता इथे आरती सुरू आहे चित्रा नदीवरती. हरसिद्धी माता मंदिर तिथे थोडासा आम्हाला लेट झाला, कारण आम्ही शॉपिंग करत आणि त्या वैभवला थोडा टॅटो काढायचा होता, त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. आता हे आम्ही मिस केला ॲक्च्युली. हे बघायचं होतं लावताना इंस्टार वगैरे बघितलं असतील रील्स, हे आमची मिस झाला. चलो होई ना. गर्दी बघू शकता तुम्ही इथं संध्याच्या टायमाला. आता आम्ही आता इथून डायरेक्ट आत्ता आरती पुढे पुढे आणलं पुढं.
आमची आरती कंप्लीट झालेली आहे सिद्धी मातेची आणि आता आम्ही चाललोय कॉरिडॉरला शो बघायला. चला लवकर टाइम तरच ती आरती ना एकदा अटेंड करायला पाहिजे. एकदम एनर्जेटिक आरती खूप एकदम मन प्रसन्न होऊन जातं. अरे कशी आरती खरंच एकदम एनर्जेटिक वाटतो ती आरती खूप एनर्जेटिक वाटतो ती आरती अटेंड करून. तुम्ही जेव्हा पण इथे याल तर कमीत कमी एक डे तरी इथं स्टे करा आणि या सगळ्या आरती अटेंड करा. मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि मुलात मेहनत सकाळी दर्शन करा. सकाळी 5 वाजता. हां सकाळी 5 वाजता निघा. तुमचं 8 नंबर दर्शन होईल. सर्वांना पुढं उभं राहायचं 5 वाजता आतून घेतात हां जर तुमच्याकडे तिकीट तुमचा बुक असेल तर तुम्ही बस मात्र सकाळी 3 वाजता उठून लाईन लावा. नाहीतर मग लाईनला लावायची. एंट्री असं मेन लाईनचा तिथं जाऊन आपण उभा राहायचा. 5 वाजता सगळ्यांना अशा आतमध्ये घेतात. VIP दर्शन वगैरे नाही सगळ्यांना आतमध्ये यायचं. हां असं आहे. 3 वाजता यायला लागेल. 3 वाजता यायला लागेल. पण फक्त तुम्हाला 2 ते 3 सेकंदच बघायला दिला जातो. म्हणजे सर्व तुम्ही बघून जाता. जर तुमच्याकडे पास असेल तर ठीक आहे. बुकिंग असेल प्री बुकिंग तुमची तर ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही 7 वाजताच तुम्ही या. 7 वाजता जवळून दर्शन होतं. आणि बाकीचे मंदिरं आजूबाजूची मंदिरं सगळी 6 ते 6:30 ते 7च्या दरम्यान ओपन होतात. आणि जर तुम्ही इकडे आले तर पहिले बाहेरची मंदिरं करा लवकर. जवळचे मंदिरं तुम्ही संध्याकाळी करू शकता. पण जे लांबचे मंदिरं आहेत बाहेरची 7-8 किलोमीटर जरा लांब आहे तिथे ती मंदिरं रिक्षा करायची. तसं रिक्षा करायची. ऑटो करायची. ऑटोनी हा निगेटिव्ह माणूस सकाळी बोला तर रिक्षा 200-300 रुपये घेतात होतो ऑटोवाले. जास्त द्यायचे. रिक्षा करायची. रिक्षाने जायचं मस्त. रिक्षा 750 रुपये घेतात मस्त सकाळी. दुपार जर आदर्श आले तर तुम्हाला इथं पास भेटतील. शीघ्र दर्शन त्यानंतर 250 रुपये घेतात पर पर्सन. सगळे असे काउंटर लाईनीत लागलेले आहे लांबपासून लांबपर्यंत. काही टेन्शन तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या दुपार म्हणजे 7 वाजल्यानंतर हे सगळे काउंटर चालू होतात. तुम्ही कधी पण येऊ शकता. कधी पण इथं पासेस घेऊ शकता. आता आम्ही कॉरिडॉरमध्ये आलो आहे लेझर शो बघायला. ॲक्च्युली खूप लेट झालं आणि खूप गर्दी. आज संडे असल्यानं खूप रश आहे. मला काय समजतच नाही काय कुठे जायचं कसं जायचं. सगळीकडे पब्लिक. आणि इकडचा वातावरण बघा तुम्हाला मी दाखवतो पूर्ण इकडून. आत्ता आम्ही आलेलो आहे कॉरिडॉरमध्ये आणि तुम्हाला सांगू नाही शकत एवढं मन प्रसन्न करणारं इथं वातावरण आहे. आणि म्हणजे असं वाटतं का इथून जावंच नाही. फक्त इथं बघत राहावं रोज येऊन. तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने सगळा कॉरिडॉरच्या आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो काय काय आहे तिकडे. आता आम्ही शो बघायला चाललो आहे लेझर शो. हां 11 वाजेपर्यंत असतो कंटिन्यू. हां चालू ना असेल ना चालू तिकडंच. इकडे लेझर मारतात. बघू ना 11 वाजता तो बोललो 11 6 ते 9 वाजता किती वाजले आता 8:40 आहे. काय माहिती काय प्रकार. बघू आता आम्हाला लेझर शोसाठी बोललो आहे आम्ही. तिकडे कसं आहे थोडी माहिती घ्यायला पाहिजे. पण काही समजतच नाही आहे. मला समजलं कुठे लेझर शो आहे कुठे काय. बघू आता आम्ही पुढे सांगतो तुम्हाला. कंटिन्यू सांगतो आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बनवून राहा. ओके हॅलो गाईज. आता जस्ट आम्हाला आता असा समजला का जो लेझर शो असतो तो 6 ते 6 वाजता सुरू 6 ते 6:30 समथिंग सुरू होतो आणि 7:30पर्यंत चालतो. म्हणजे 1-1.5 तासाचा शो असतो फक्त तो. आणि त्याच सेम टाईमला शुभनदीवरती आरती आणि हरसिद्धी माताच्या मंदिरामध्ये आहे ती आरती सुरू असते. म्हणजे एकाच टायमाला तिन्ही साईडला सुरू असतो. तर तुम्ही ॲट ए टाईम जास्तीत जास्त 2 गोष्टी करू शकतो. सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर सगळाच करायचं असेल कमीत कमी 2 डे तरी तुम्हाला स्टे इथं घ्यायला लागेल. आता आम्ही जरा इथे कॉरिडॉरमध्ये बसलो आहे सगळेजण. सगळीच जण इथे बसलेली आहे. बघा आता काय आम्हाला किती फिरता येतं इकडे. काही काही स्पॉट आहेत ते करतो आणि आज रात्री आम्ही निघायचा प्लॅन करतो इथे. ओके आम्ही कॉरिडॉरमध्ये आलेलो आहे.
आज संडे असल्यामुळे तर जास्ती गर्दी आहे. ॲक्च्युली गर्दी एवढी नसते, असते पण एवढी नसते. आज जरा खूप जास्तच गर्दी आहे. आणि आज आपल्या निघायचा प्लॅन चालू आहे ना. इथं पूर्ण कॉरिडॉर फिरू आणि थोडीशी आता घाई आम्हाला निघाला. आम्हाला अजून दुसरीकडे पण जायचे. सो काय खायचं असेल तर कॉरिडॉरच्या आतमध्ये सगळी दुकानं आहेत. बघ खाण्याची सगळी दुकानं आहेत आतमध्ये. चीज पिझ्झा बर्गर वगैरे सगळं इथं आतमध्ये. पूर्ण खाऊ सगळा इथं घ्या. मग शॉपिंग करते, शॉपिंगसाठी खाण्यासाठी आहे. तर फूड कोस्टचं एक वेगळंच कॉरिडोर आहे कॉरिडोरच्या आतमध्ये. हां अरे हां त्याला मूर्त्या ह्याच्यात मूर्त्या बघतो. हॅलो गाईज, आता जवळजवळ आम्हाला फिरून एक सव्वा तास नाही 1.5-2 तास होत आले, तरी पण संपत नाही हा कॉरिडॉर. म्हणजे अक्षरशः असं वाटतो का इथे थांबू, इकडे बसू. जय बाबा बोले. त्यांचे एक व्हिडिओ पण आम्ही काढले. जर ती फनी वेनी घ्या, कोणाला आम्हाला असं काही दुखवायचं नाही आहे कोणासमोर. 1350 रुपये. हे पंचमुखी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष 1350 रुपये. आम्हाला असं कोणाचं मन दुखवायचं नाही किंवा कोणाचं काही हे नाही करायचं. बट एक अशी फनी वेनी आम्ही व्हिडिओ काढले, ती या ब्लॉगच्या एंडिंगला आम्ही पोस्ट करू. रितेची आणि हरेची. आणि आता आम्ही चाललेलो भारत माता मंदिरात. भारत माता मंदिरात आम्ही चाललेलो आहे आता. पण इथे यायचं असेल ना तर फ्री टाईममध्येच या. बघा हा भारत माता मंदिर आहे. आता किती वाजले? जवळजवळ 9:40 10 वाजत आलेत आणि सगळे कॉरिडॉर बंद होत आहेत. आता आम्ही आले तर भारत माता मंदिरमध्ये दर्शन करायला. इकडे पण पब्लिक जरा कमी आहे. सगळी पब्लिक येते कॉरिडॉरलाच आहे जास्त करून. तुम्ही बघू शकता. बघू आता पुढे गेल्यावर तुम्हाला मी बाकीचं आता काय होतं. आमचा एक मंदिर राहिला आहे, गणपती मंदिर आमचा एक बाकी राहिला आहे. तर तो जर बंद झाला तर तो आता बंद झाला तर मग तो दर्शन आमचा राहील. कारण आमचा प्लॅन रात्री निघायचंच चाललं आहे. पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगूच आम्ही. चलो, तर आता आम्ही इकडे आलो आहे उज्जैन सिनेमाजमध्ये. तिथे महाकाल सिनेमाजमध्ये तिकडे उज्जैनचा पूर्ण हिस्ट्री आणि भस्म आरती वगैरे सगळं दाखवला जातो. त्याचा तिकीट 100 रुपीज आहे. बट आता काय ऑफर चालू आहे, आम्हाला 75ला पडला आहे. हे पण आम्ही हे पण बघू शकतो. आता तिथे आम्हाला आमचा सकाळी भस्म आरती म्हणजे आम्ही अटेंड केली, पण तसं 4 सेकंद आम्हाला होतं बघायला भेटली. 4 ते 5 सेकंड. त्याच्यात इथे आम्हाला पूर्ण बघायला भेटेल आणि उज्जैनची हिस्ट्री पण आम्हाला समजेल. तुम्ही इथे एकदा विजिट देऊ शकता आल्यानंतर. बदल सकता है. मैंने सृष्टि को बनते देखा है. मैंने सभ्यताओं को साम्राज्य बनते और वही सभ्यताओं को खंडरों में बदलते देखा है. मैंने युगों को बदलते देखा है. मैंने धर्म को जन्म लेते, बढ़ते और पुनः जागृत होते देखा है. सनातन धर्म जिसका कोई आरंभ नहीं, कोई अंत नहीं. ये केवल एक धर्म नहीं बल्कि एक जीवन दृष्टि है जो युगों से मानवता को दिशा देती आई है. मैंने देखा है जब ऋषियों ने जंगलों में तप किया, जब वेदों की ऋचाएं गूंजी, ब्रह्मा विष्णु और महेश ने सामूहिक रूप से सृष्टि का निर्माण किया. मैंने महाकाल सिनेमामधून बाहेर निघालो आहे आणि अप्रतिम शो होता. 20 ते 25 मिनटाचाच होता, मात्र 75 रुपयात. आणि मोस्टली रिकमेंडेड. जर तुमच्या इकडचे सगळे स्पॉट नाही झाले तर कमीत कमी 25 ते 30 मिनटाचा टाईम काढा आणि तुम्ही लोक इकडे या. तुमचं पूर्ण उज्जैनचं दर्शन इथे भारत माता मंदिर आहे ना त्या साईडला. भारत माता मंदिराच्या बाजूलाच आहे. खाली काय तुम्ही एकदा येऊन ट्राय करा. इथं आले ना उज्जैनला कमीत कमी एकदा येऊन ट्राय करा आणि बघा. पूर्ण मन प्रसन्न होऊन जातं. पूर्ण उज्जैनची इन्फॉर्मेशन त्याच्यात भेटते तुम्हाला. इथं तुम्ही ट्राय करा. आता आम्ही इथून जेवण वगैरे निघालो उज्जैनवरून आणि आता इथून निघायचा प्लॅन चालू आहे. तर थोडासा आमचा म्हणजे आता विचार झाला कुठल्या रूटने जायचा. बघू जर आमचा बडोदा हॅव्हीने गेलो आम्ही तर मग आमचा दमन होईल. मग अजून एक वस्ती वाढेल आमची.
तिथे बीचवर जाऊन जरा एन्जॉय करू आणि साईडला अजून काय स्पॉट आहेत ते बघू. गाडी घेऊन येतो मोस्टली आता आम्ही इथून निघायचीच तयारी करू. पुढे तुम्हाला सांगतो काय, पण इथलं पराठे वगैरे जेवण एक नंबर आहे. पण नाश्ता नाही आहे. नाश्ता सकाळी सकाळी कुठेच भेटत नाही नीट. सकाळी 7-8 वाजता 9-10 नंतर जेव्हा स्टॉल ओपन होतात तेव्हा भेटतात चांगले चांगले. झालं रे, पुढे तुम्हाला मी सांगतो. ओके मित्रांनो, तुमच्यासोबत आता एवढा मोठा गेम झाला ना. पराठे वगैरे खाऊन झाले आमच्या. आम्हाला वाटलं इथं काहीच नाही आहे. 30 दुकान आहेत. पुढं आल्यानंतर एवढे मोठे मोठे हॉटेल, सगळा चायनीज मंचुरियन सगळा भेटला. आता पोट ऑलरेडी भरलेलं आहे, काही करू नाही शकत. असो, नेक्स्ट टाइम कधी इथं आलो तर सगळी माहिती भेटेलच. तुम्ही येत असाल तर आमचा व्लॉग नक्की बघा. तर तुम्ही स्कॅममध्ये फसणार नाही. जसे आता आमचे रितेश साहेब फसलेत, वैभव फसलेत. भेटू पुढे. हॅलो मित्रांनो, आता आम्ही इथून उज्जैनवरून निघतो आहे कारण आता प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. आम्ही रूम उद्यापर्यंत घेतला होता, बट पोरं बोलतात का उद्या सकाळी निघण्यापेक्षा आज रात्री निघू, नाईटला थोडीशी ड्रायव्हिंग करू. ॲक्च्युली नाईट ड्रायव्हिंग अवॉइडच करायची आम्ही पण सजेस्ट करतो. पण आता आमच्याकडे पण ऑप्शन नाही आहे काय, कारण रित्याला पण जॉबला जायच्या, जॉबवरून कॉल येतात कंटिन्यू. हारेला पण जायचे, म्हणजे दिवस पण कमी आहेत आणि किलोमीटर खूप आहे. जवळजवळ 700-750 किलोमीटर आहे आम्हाला इथून बदलापूर. त्याच्यासाठी आम्ही रात्री निघतो. आम्ही आरामात निघू. आणि आम्ही सांगितलं तुम्हाला असं वाटलं का झोपायच्या कुठंमध्ये रूम बघून झोपू आपण 2-3 तासासाठी, किंवा पेट्रोल पंपावरती गाडी लावून तुम्ही झोप काढा. हो, कारण त्या दिवशी तर तो तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता असेल. तर त्याच्यामुळे सगळ्यांना थोडीशी भीती आहेच मनात, कारण आपले ड्रायव्हर जरी ओके असले तर समोरची गॅरंटी आपण नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी आणि आता आम्ही गाडी घ्यायला हरियाणीरित्या गेला आहे. हा तो मंदिर आहे. आता पूर्ण खाली आहे. नाही तर हॅलो गाईज, आता आम्ही इथून निघालो आहे डायरेक्ट नमनला जायला. कह रहा शिव शिवम, तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम, तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. वे नंदनी के वंदनीय नंदनी स्वरूप है, वे 3 लोक के पिता स्वरूप एक रूप है. कृपालु ऐसे है कि चित्त जप रहा शिव शिवम, तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम, तरल